चल चल लवकर, गरम कसलं होतं. सर 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 एक मिनिट. सर एवढं ऊन आहे, एवढा उन्हाळा लागलाय आणि एवढं गरम पण होत आहे, तर तुम्ही एवढ्या गडबडीमध्ये कुठे चाललात? आम्ही तर थंड हवेच्या ठिकाणी फिरायला चाललोय. कुठे चाललाय? ते इथेच आहे जवळ, बाजूलाच. जवळ असेल तर मला पण सांगा कोणत्या ठिकाणी चाललात, मी पण माझ्या फॅमिलीला घेऊन येईल. कुठे ते? ATM मध्ये. कधी कधी आम्ही डीमार्टला पण जातो. लोक रहते यार यहाँ पर. ठीक आहे, आपण जोकला साईडला ठेवू. तुम्हाला 10वी पासून किती वर्ष झालेत? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मॅडम. पहिल्यांदा कोणाला तरी वाटलं की आम्ही 10वी पास झालोय, नाही तर कोणाला विश्वासच बसत नाही हो. अच्छा, किती मार्क्स पडलेत? आहेत ओके, ओके. 11वीला ऍडमिशन साठी लागतात तेवढे आहेत. ओके सांगा. मॅडम तुम्हाला किती पडले? खूप कमी आहेत. ज्या दिवशी रिझल्ट लागला तेव्हापासून 4 दिवस जेवलेच नाही. कमीत कमी 3 महिने तर मी डिप्रेशन मध्येच होते. रडून रडून माझी हालत बेकार झाली होती. हो का? किती मार्क्स पडले? 88%. तेवढ्यात आम्ही दोघं पास झालो असतो. 88. हा, पण माझ्या दृष्टिकोनातून खूप कमी होते. ठीक आहे. असो, शाळेत असताना ती नको नकोशी वाटणारी शाळा, आता त्या शाळेची तुम्हाला आठवण येते का? हो, खूप आठवण येते शाळेची. आई सकाळी 9ला उठवायची आणि अंघोळ घालायची, त्यानंतर चहा चपाती खायला द्यायची, केसाला संपूर्ण चपचपून तेल लावायची आणि मग शाळेत घेऊन जायची. आमची इच्छा नसायची कधी शाळेत जायची, पण मग आईचा मार खायला लागायचा आणि मार खाल्ला की रडायचो. मग आई 1 रुपया द्यायची. त्या 1 रुपयामध्ये जे सुख होतं ना, ते आज 15,000 कमवून सुद्धा मिळत नाही. खरंय. आणि हा, आम्ही 4 जण शाळेतला भात एका ताटात खायचो. भूगोलाच्या तासाला आम्ही नकाशामध्ये गाव शोधत बसायचो. शिक्षकांचा तर बेदम मार खायचा, बेदम. त्यावेळी नको नको ती वाटणारी शाळा आज हवी हवीशी वाटते. तेव्हा तर जेल वाटायचं आम्हाला, पण आज कळतंय की तोच खरा स्वर्ग होता. माणसाला वेळेची किंमत नसते हो. जेव्हा वेळ निघून जाते ना, तेव्हा माणसाला त्याची खरी किंमत कळते. माणूस वेळेवर कशाचीच किंमत करत नाही. पाणी म्हणजे जीवन हे पण मुतखडा झाल्यावर समजते. मग आत्ताच्या शाळेत आणि आपल्या शाळेत काय फरक आहे? आत्ताच्या 5वीच्या पोरांकडे पण फोन आहेत. आम्ही जेव्हा 5वीत होतो ना, पेन्सिलनं नाही तर पेनानं लिहायला भेटणार म्हणून आम्ही खुश व्हायचो. आजकालची मुलं शाळा सुटल्यानंतर आपल्या गर्लफ्रेंड सोबत बोलत घरी जातात. आणि एक आम्ही होतो, रस्त्यावरून जाताना दगडाला पाय मारत मारत घरपर्यंत घेऊन जायचं. मग तुमची 10वी होऊन किती वर्ष झाले? 6-7 वर्ष झाले असतील. बाप रे, वाटत नाही तुम्ही. जरा खातपीत जा, प्रोटीन वगैरे घ्या. मॅडम काय सांगू, 2000 रुपयाची प्रोटीन पावडर आणलेली. आईनं बेसन पीठ समजून कांदा भजी केली. बाप रे, मग प्रोटीन भजे खाल्लेत का? नाही. बरं, तुम्ही जॉब वगैरे काय करता? जॉब नाही करत. हा, जॉब वगैरे नाही करत हा, तो खानदानी श्रीमंत आहे. अच्छा. अहो मॅडम, आमच्या पूर्वजांनी ना रेटून पैसा कमवला. एवढा पैसा कमवला की आमच्या 7 पिढ्या बसून खातील. नेमकं मीच 8व्या पिढीत जन्माला आलोय. खरंच तुमची स्टोरी ना जगा वेगळी आहे. तुम्ही काय जॉब करता? स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मग रिझल्ट वगैरे काय आला? रिझल्ट? गुलालाची ॲलर्जी आहे हो, त्यामुळे कधी UPSC MPSC पोस्ट नाही काढू शकला. घरच्यांचे गुलालाचे पैसे वाचवतोय. मॅडम 9वीत नापास झालाय. हे खरं आहे का? तेव्हा ट्रेंड होता ना मॅडम, ते रुमालात पावडर घेऊन जायची, ते सेटवेट जेल घेऊन जायचं. मग मी पण आपलं परीक्षेला जाताना सेंट मारून गेलो. मग काय, 3 तास तिथल्या मॅडम माझ्या बॅनजवळ उभ्या राहिल्या. चालू नापास. तुमच्याकडे पाहून असं वाटतं की तुम्ही खूप आगाऊ आहात आणि तुमच्याकडे पाहून असं वाटतं की तुम्ही खूप शांत आहात. खरं आहे मॅडम. कसं आहे, आमच्या गावातल्या कोणत्या मुलीची जर मी छेड काढली ना, तर गावातले सुद्धा सांगतील की हा मुलगा असा नाहीच आहे. अच्छा. पण ह्याचं उलट आहे. जर गावातली मुलगी पळून गेली किंवा तिची कोणी छेड काढली तर गावातले सगळे पहिले ह्याला शोधायला येतात.
आमचं घर बांधतायत, त्यामुळे मी यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो. अच्छा, भाडं किती आहे? भाडं 800 रुपये. जाम खराब आहे, उंदरं असतात. आता तुम्हीच सांगा मॅडम, 800 रुपये काय नोरापत्ती नाचणार आहे का? उंदरच नाचणार की. हा बरोबर आहे. लग्न करून टाका आता. हा, आता घर बांधून झालं की तेच करणार आहे. आणि माझ्या आणि माझ्या गर्लफ्रेंडचं ठरलेलं आहे अगोदरच. वाव, फारच चांगली बातमी आहे. आम्हाला पण बोलवा. कधी आहे लग्न? तिचं 28 जूनला आणि माझं 29 जूनला. हे असं आहे, म्हणून मॅडम माझ्या लाईफमध्ये भरपूर टेन्शन आहे. मी असं ऐकलं आहे, बायको बरोबर जास्त वेळ बोलल्यानं त्या व्यक्तीचं टेन्शन कमी होतं. पण बायको कुणाची काय? ते विचारलं पाहिजे ना बायको. हा. अं? अरे तुला किती वेळा सांगितलंय, तू हात कापून ठेव, मी आल्यावर गळा कापतो म्हणून. हो मॅडम, हो थांबा. अहो तो टेलर आहे. खत्म. बाय बाय, टाटा.